जिल्ह्यातील गर्दी नियंत्रणासाठी मंदिराबाहेर नव्या कुंडात साधूंच्या स्नानाचं नियोजन करू गिरीश महाजन। काल रात्री मी शिवजयंती निमित्तानं नाशिकला आलो होतो। जळगाव, धुळे, नाशिक असा प्रवास करून मी आलोय। अतिशय उत्साह शिवजयंती निमित्तानं दिसून येतोय। शिवजयंती नाशिक जिल्ह्याचं त्र्यंबकेश्वरचं जगभरात नावलौकिक आहे। गोदावरी तीरी जशी आरती होतीये तशीच त्र्यंबकेश्वर इथं देखील व्हावी असं त्र्यंबकेश्वर येथील लोकांना वाटतंय। गोदावरी तीरी जशा 2 आरती होतात तशी त्र्यंबकेश्वर इथं देखील व्हावी असं येथील नागरिकांना वाटतंय। कुंभ मोठ्या संख्येनं लोक येणार आहेत। गर्दीचं नियोजन, अंघोळीचं नियोजन काय करता येईल त्यानुसार नियोजन मोठ्या संख्येनं भाविक येणार। यावेळेस मोठ्या संख्येनं भाविक कुंभमेळ्यासाठी येणार आहेत। 4 ते 5 पट भाविक यावर्षी जास्त येणार असल्याचा अंदाज आहे। ही बाब लक्षात घेऊन त्र्यंबकेश्वर बाहेर कुंड तयार करा। आम्ही साधू महंतांना विनंती केली होती। अतिशय सुंदर असं कुंड आम्ही त्र्यंबकेश्वरच्या बाहेर तयार करू। आधी साधू संत कुशावर्त या ठिकाणी, त्यानंतर सर्व साधू नव्या कुंड इथं अंघोळ करणार। अतिशय सुंदर नियोजन आम्ही करू। मला त्यांनीच सांगितलं होतं, ठरलं होतं, आम्ही विनंती केली होती, त्यांनीच निर्णय घेतला होता। बाहेर कुंड करू, आम्ही सर्व साधू तिथंच जाऊ। आम्ही तिथं आधी 10 जण जाऊन अंघोळ करू आणि बाकी सर्व साधू बाहेर बांधलेल्या कुंडात अंघोळ करतील। चांगलं नियोजन होईल, क्राऊड मॅनेजमेंट व्यवस्थित होईल। त्र्यंबकेश्वर शेतकरी नाराज, त्यांची पण नाराजी दूर होईल। जिल्हाधिकारी त्यांच्याशी बोललेत, त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही। इगतपुरी 400 कोटी कंटेनर लूट प्रकरणी मला माहीत नाहीये, मुख्यमंत्री त्याकडे लक्ष घालून आहेत, अधिक चौकशी होईल। माझ्याकडे उत्तर महाराष्ट्र, धुळे, नाशिक, जळगाव आहेत, तिथले प्रश्न विचारा, मला मुंबईचं काहीच माहीत नाहीये। काहीतरी मी माहिती घेतली आहे, अफवा होती, कुठलीही तथ्य नाहीये, खरं काही आढळून आलेलं नाहीये। 400 कोटी रुपये कुणी घेऊन पळून गेलं असं नाही, ही अफवाच होती। पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केलेला होता। महिनाभराच्या 1.5 महिन्याच्या तपासामध्ये त्यामध्ये सगळ्यांना जामीन मंजूर झालेला आहे। तर मला वाटतं काहीतरी मुद्दाम मिस्टेकपणा झालेला आहे। मी माहिती घेतली वारंवार, मिस्टेकपणा आहे, त्यात कुठेही तथ्यांश नाहीये, कुठेही खरं कुठेही त्यामध्ये नाहीये असं मला माहिती मिळालेली आहे। आणि त्यामुळे तिथे केस बंद झालेली आहे। ही अफवा होती, त्याच्यामध्ये काही तथ्य निघालेलं नाही। कुणीतरी बातमी पेरली, काही आरोप प्रत्यारोप केले, पण त्याच्यामध्ये खरं काही आढळून आलेलं नाही। तक्रारदार आरोप करतोय की पोलिसांनी मला मारहाण केलेली आहे, त्यांचं सगळं प्रकरण दाबण्यात आले, पुरावे आहेत। मला नाही वाटत 400 कोटी रुपये एवढी मोठी रक्कम मध्ये दाबण्यात आली किंवा सुटकेस घेऊन कोणी पळून गेलं असं नाहीये। ट्रक भरून पैसे असतील ते 400 कोटी म्हणजे ते असं की लपवलं कोणी घेतलं किंवा पिक्चर स्टाईल मध्ये खड्डा खोदला, वस्तू मागे टाकून दिल्या। आपण साऊथचा मूवी बघतो, मला वाटतं तसं काही नाहीये, ही अफवा होती आणि पोलिसांनी ते सांगितलेलं आहे। स्थायी समितीच्या चेअरमनच्या संदर्भातला चर्चा आहे, कोणाच्या नावावर नेमका शिक्कामोर्तब झाला, कधीपर्यंत ते जाहीर होईल? महापौरांनी देखील आम्ही ठरवल्यावर तुम्हाला निश्चित नाव त्या ठिकाणी जाहीर करू। यावेळेला महापौराचं नाव आपण कसं जाहीर केलं होतं? तसंच जाहीर होईल। चला, कोल्हापूरमध्ये शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला काही नृत्यांगनांना त्या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आलेला होता। कोल्हापूरमध्ये शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला काही नृत्यांगनांना त्या ठिकाणी कार्यक्रम देण्यात आलेला होता। छत्रपतींच्या पुतळ्यावर कपडा टाकून त्या ठिकाणी हा कार्यक्रम घेतला होता। पूर्ण कोल्हापुरात संतापाची लाट आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.